नितीश कुमार यांनी 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजकारणामध्ये त्यांनी इतक्यांदा पलटी मारली आहे की बिहारमधील विरोधक त्यांना पलटूराम असे संबोधतात. मग अशावेळी सर्वसामान्यांना एक प्रश्न पडतो की इतक्यांदा पलटी मारून देखील नितीश कुमारांचं बिहारच्या राजकारणातील महत्त्व टिकून का आहे? याचं जर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर नितीश कुमार यांच्या राजकीय जीवनाचा घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतो आणि नंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स हायलाईट करतो. नितीश कुमार 1985 साली जनता दल पक्षाच्या तिकिटावरती पहिल्यांदा बिहारच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले. 1994 साली त्यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी देऊन जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी या नवीन पक्षाची स्थापना केली. 1996 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली व ते निवडून देखील आले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काही काळ काम देखील केलं आहे. 2003 साली समता पार्टी व जनता दल या दोन पक्षांचं एकत्रीकरण करण्यात आलं व JDU म्हणजेच जनता दल युनायटेड नावाचा नवीन पक्ष निर्माण करण्यात आला आणि या पक्षाचे नितीश कुमार हे नेते बनले. 2005 साली झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये JDU आणि भाजप यांच्या आघाडीने म्हणजेच NDAने बहुमत मिळवले व नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले. पण त्या अगोदर 2000 साली नितीश कुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले होते. पण सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करता न आल्यामुळं 1 आठवड्याच्या आतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. लालू प्रसाद यादव यांची बिहारमधील एकहाती सत्ता उलथावून लावण्यामागे नितीश कुमार यांचा सिंहाचा वाटा होता. जेव्हा 2005 साली नितीश कुमार मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्यासमोर बिहार राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था स्थापन करणे हे एक मोठं आव्हान होतं. कारण लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये बिहारमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडून गेली होती. बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी नितीश कुमार यांनी काही महत्त्वाची पावले उचलली. ती पावले म्हणजे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी पोलीस भरती त्यांनी करून घेतली. बिहारमध्ये आर्म ॲक्ट लागू केला. फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करून प्रलंबित खटले निकाली लावण्याचा प्रयत्न केला. अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली. त्यांच्या या कृतीमुळे बिहारमध्ये सुशासन बाबू अशी त्यांची इमेज तयार झाली. बिहारमधील जंगलराज व गुंडाराज समाप्त केल्यानंतर त्यांनी बिहारमध्ये शिक्षण व आरोग्य या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यावरती आपला भर दिला. अतिरिक्त शिक्षकांची भरती प्राधान्याने करून घेतली. त्यांच्या या काळामध्ये बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले. विशेषतः महिलांमधील साक्षरतेच्या प्रमाणामध्ये वाढ झाली. शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राबवला. याचा फायदा दुर्गम भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना झाला. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षण देण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आणि अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये 50% महिलांना आरक्षण देणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. ग्रामीण भागामध्ये रस्ते, वीज जोडणी, पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावरती भर दिला. त्यांच्या याच कार्यामुळे बिहारमध्ये विकास पुरुष अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. या सर्व योजनांचा परिणाम 2010च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. नितीश कुमार यांचा JDU आणि भाजप यांच्या NDA आघाडीला 243 पैकी 206 जागांवरती घवघवीत यश मिळाले. 2010 साली झालेली बिहार विधानसभेची निवडणूक ही बिहारच्या राजकीय इतिहासामध्ये शांततेमध्ये पार पडलेली, कोणतीही हिंसा न होता पार पडलेली
कोणताही रक्तपात न होता पार पडलेली पहिली निवडणूक ठरली. 2010 साली नितीश कुमार दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले व त्यानंतर वेळोवेळी भूमिका बदलत कधी भाजपसोबत कधी भाजपच्या विरोधी आघाडीमध्ये जात त्यांनी 9 वेळा आत्तापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 2005 सालापासून ते 2024 सालापर्यंत म्हणजे जवळपास 20 वर्ष मधल्या काही काळात जितनराम मांझी यांचा अपवाद वगळला तर 20 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा मान नितीश कुमार यांना मिळाला आहे. ही झाली नितीश कुमार यांची राजकीय कारकीर्द. पण या व्यतिरिक्त काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यामुळे नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात आजही महत्त्व टिकून आहे. नितीश कुमार हे उच्च शिक्षित आहेत. 1972 साली त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पदवी मिळवली आहे. नितीश कुमार यांना कोणताही राजकीय वारसा नाही. ते कुठल्या घराणेशाहीचे प्रोडक्ट नाहीत. प्रदीर्घ काळ बिहारचे मुख्यमंत्री राहून देखील त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप झालेले नाहीत. यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो. तो मुद्दा म्हणजे नितीश कुमार यांचं सर्वसमावेशक राजकारण. नितीश कुमार हे सामाजिक समता या मूल्याचे खंदे समर्थक आहेत. लालू प्रसाद यादव यांनी आपल्या सत्तेच्या काळामध्ये माय हा फॉर्म्युला राबवला होता. माय म्हणजेच MY. M म्हणजे मुस्लिम आणि Y म्हणजे यादव. बिहारचं राजकारण पूर्वी हे शक्यतो उच्चवर्णीयांकडून नियंत्रित केलं जात होतं. याउलट नितीश कुमार यांचं राजकारण हे सर्वसमावेशी आहेत. नितीश कुमार हे OBC आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी जातीनिहाय जनगणना बिहारमध्ये केली होती. बिहारमधील सर्वच वर्गामध्ये त्यांना मानणारा गट आज देखील अस्तित्वात आहे. बिहारच्या राजकारणामध्ये त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा अजून एक फॅक्टर आहे. तो फॅक्टर म्हणजे त्यांची JDU म्हणजेच जनता दल युनायटेड या पक्षावरती असणारी मजबूत पकड. नितीश कुमार यांचा शब्द JDUमध्ये अंतिम मानला जातो. नितीश कुमार यांच्या निर्णयाला JDUमधील कोणतेही नेते किंवा पदाधिकारी कधी विरोध करत नाहीत. यामुळे त्यांना प्रत्येक वेळी सोयीनुसार राजकीय भूमिका घेणं सोयीस्कर ठरतं. या सर्व मुद्द्यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये आजही नितीश कुमार यांचा बोलबाला आहे. आजही बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार यांचं नाणं चालतं. तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.